नमो बुद्धाय. जय भीम. भवतु मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते. कमळ चिखलात उगवूनही निर्मल असतं. तसंच माणूस दुःखातून जातो तेव्हा खरी शहाणपणाची सुरुवात होते. कारण सुख आपल्याला फक्त हसवतं, पण दुःख आपल्याला जागं करतं. ते आपल्याला थांबायला शिकवतं, स्वतःकडे पाहायला शिकवतं आणि आतून बदलायला शिकवतं. जसं कमळ चिखलात असूनही सुगंध देतं, तसंच दुःखातून गेलेला माणूस शांत, करुणावान आणि शहाणा होतो. दुःख शिक्षा नाही, ते शहाणपणाचं दार आहे. म्हणूनच बुद्ध धम्म सांगतो, दुःख आलं तरी समतेत राहा, कारण जिथे सुख आहे तिथे दुःखही आहेच. जो धम्म समजतो तो दुःखाशी कधी भांडत नाही. तो त्यातून प्रज्ञा वाढवतो, करुणा वाढवतो आणि मनाला हळूहळू मुक्तीकडे नेतो. नमो बुद्धाय. जय भीम. भवतु सर्वमंगलम.